कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असणार. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहे तुम्ही? आय होप सगळी तुम्ही मजेतच असणार. तर आजचा आमचा गोव्याचा तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही चाललोय साऊथ गोव्याला. आणि आता सगळी फ्रेश वगैरे झालेले आहेत आणि आता आम्ही करतो नाश्ता. इथं आर्यन दादा उठलेला आहे. गुड मॉर्निंग. सगळ्यात पहिले मी उठलेलो आहे आणि हे सर्व आता 11 वाजता उठलेले आहेत. एवढे आळशी आहेत. सर्वांनी प्लॅन बनवलेला सकाळी 6ला 8 वाजता जायचं. 6ला 7ला 8ला 8 9 झाले. आम्ही सकाळी 5 वाजता झोपून सुद्धा आम्ही 8 वाजता उठले. झोपेचा त्याग करून यांच्यासाठी आम्ही उठलो आणि हे 11 वाजता उठून आंघोळ करून एवढे मेकअप करायचे. 8 वाजता उठलेली मी ब्लॉग टाकला बस. हे बघा माशासारख्या नुसतं केलं, नुसतं मेकअप यावी. गाईज किती भारी दिसते मी कमेंट मध्ये सांगा. भारी तर दिसतानाच, पण काय गरज आहे. आम्ही बघा कसे नॅचरल. इथं बघा आता मस्त नाश्ता करतात. ते अंडा ब्रेड, हे नक्षू आणि इथं स्वयं, इथं दुसरा ब्लॉगर लेट उठलेले आहेत. आणि इथं बघू की बघा इथं सगळे रेडी झालेले आहेत. रूम खाली करतात ते. आणि जिजूनी दुसरी टाइम चेंज केलेले आहेत कपडे. नाही दुसरे. हे बघा केवढा पसारा करून ठेवले. आता आम्ही रूम खाली करतोय आणि चाललो दुसऱ्या रूम मध्ये. तर चला. तर आता आम्ही रूम खाली सेकंड फ्लोर वर आलेलो आहे आणि इथं रूम साठी भांडतात आहे. तर तुम्हाला दाखवते. हे बघा कसे भांडतात रूम साठी. शांत झाली. तर आम्ही आताच मस्त गाडीतून उतरलेलो आहे आणि इथं सगळी शॉपिंग करतात ते. हे बघा स्नेहल दीदीने मस्त केसात घेतल्या. इथं बसलेत आणि इथं आलोय आम्ही चर्च जवळ. आता बाकी कुठे आहे ती गाडी माहिती नाही. आता आम्ही चर्च मध्ये जाऊ आणि मग नंतर मग फिरूया. मी ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. वाव किती मस्त वाटते रे पिऊ. थँक्यू. तू करता? नाही मी केले आहेत पहिले, नंतर करेन. अबे बनवलं. तर आता आम्ही चर्च वरून चाललेलो आहे. कुठे चाललोय? बीचवर नाही, आता कुठेतरी खायला चाललोय. तर आता आमचा फोटो वगैरे काढून झालेला आहे. बघा सगळी आम्ही आईस्क्रीम खातात आहे. तर चला आपण तुम्हाला पुढे गेल्यावर भेटूया. आता आम्ही आलो हॉटेलमध्ये खायला. खूप भूक लागली. सकाळपासून काय आम्ही खाल्ला नाही. आता आम्ही खातो. बघू काय खाऊ. तिसऱ्याने आवडत तेच दिलं. इथं बघा मस्त पैकी आम्ही चिकन थाली मागवले. इथं दादानी पापलेट थाली. आता आम्ही जेवतो आणि भेटतो. तर गाईज इकडचा व्ह्यू बघा किती भारी वाटतोय. आम्ही एकदम वरती आहे. हे बघा पाणी एकदम क्लीन, एकदम भारी व्ह्यू वाटतो एकदम. आता आम्ही आलो इथं फोटोशूट साठी. इथं बघा कसे फोटो काढतात. इथं किती फोटो काढले तरी कमीच आहे ना. हे बघा तर आता आमच्या फोनची बॅटरी संपलेली आहेत आणि आमच्याकडे चार्जर नाही. आणि हे बघा याची 1% आहे, माझी 5% आहे. आणि इथं खूप बघू शकता कसे बसलेले आहेत अँड्रॉइड वाले. नो टेन्शन. इथं पण 14 ते 16,000 स्टार्टिंग असेलच. ना. वाव. तर आता आमचा फोटो वगैरे काढून झालेला आहे. तर आता आम्ही चालू दुसऱ्या बीचवर. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत कंटिन्यू राहा. आणि गाईज फोनमध्ये चार्जिंग बिलकुल नाही, 8%च आहे. पॉवर बँक लावलेला आहे मी. तर बघा आम्ही लिफ्ट मध्ये
बघा जागा खाल्ले. हे बघा हे बाबा. चला आम्ही तर आम्ही आत्ताच फिरून वगैरे घरी आलेलो आहोत. तर तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय गाईज. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहे तुम्ही? आय होप सगळी तुम्ही मजेतच असणार. तर आजचा आमचा 4था दिवस आहे आणि आता आम्ही सगळे रेडी झालोय आणि आता आम्ही चाललोय बर्गर फॅक्टरी मध्ये. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत कंटिन्यू राहा. तर चला आता आम्ही मस्त निघालेलो आहे. इथं सगळी निकी दीदी पियू पण रेडी आहे आणि तिथे जुजू पण रेडी आहे. तर चला आता आम्ही चाललो. मस्त स्कूटीवर जाणार आहे आज आम्ही व्ह्यू बघत बघत. तर तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू राहा. इथं बघा सगळी मस्त निघालेलं आहे असं रेडी होऊन. इथं नक्ष. तर आता आम्ही चाललो आणि इथं सगळे मी मस्त स्कूट्या घेतलेल्या आहेत. बघा कसे लाईनीतून. इथं प्रियंका तिथे ड्रायव्हर आहे आणि इथं आम्ही बसलोय सॉरी उभे आहे. आमच्या स्कूटी येतात आहे आणि मी जाणार आहे स्वयंदाच्या स्कूटीवर. तर चला आता आज आपण मस्त स्कूटी राईड करू. तर चलो गाईज आम्ही चाललो स्कूटीवर आणि बाकीच्या पुढे गेलेले आहेत. खूप मजा येते आम्हाला. मस्त पाऊस पडतोय आणि पाठीमागं पण आहेत आणि अर्धे जण पुढे गेलेले आहेत इकडे. हे बघा जीजू हाय. शकुनी दीदी. तर आता आम्ही इथं थांबलेलो आहे. इथं आलंय पाऊस बघा. इथं सगळी थांबलोय. तर आता पाऊस थांबलेला आहे आणि आता आम्ही चाललो बर्गर खायला. तर इथं बघा तोड एकदम तुम्ही याला नुसता वैतागलेलाच आहे कालपासून. तुमच्या पोरीचा मेकअप नाही. हे थांबा चलो. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. एक तास झाला कधीपासून फिरतो. यांची अजून बर्गर फॅक्टरी येत नाही. काय करायचं. तर खूप तासानंतर आणि खूप स्ट्रगल करत आम्ही आलेलो आहे बर्गर फॅक्टरीला. तर चला आता आपण आतला जाऊ आणि बर्गर खाऊ मस्तपैकी. हे बघा सगळी पाय गेलेले आहेत स्कूटीवर. एवढा बसून 1.5 तास आम्ही फिरत होतो. इथं तिथं रस्ता भटकलो 15 मिनिटं. आता पोचलो आम्ही. जस्ट निघालोय कधीच. यो वेदांत दादा मुलं. हे बघा कशी मोठी पोरं छोटी झालेली आहेत. पालण्यावर बसलेले आहेत. छोटी पोरं छोटी. हा आता इथं दीदी पण बसते. नाही नाही आपण बसू. थांबा थांबा. गांधीजी के 3 बंदर. नाही नाही ही
गाईस ही माझी खूप चांगली बहिणी दिदी आहे आणि 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 ही माझी खूप चांगली बहीण आहे पियू आणि ही दिदी माझी मेकअप आर्टिस्ट आणि इथं तर आता आम्ही आलो मस्त मॉर्जिन बीच जवळ आणि इथं मस्त बर्गर फॅक्टरी पण आम्ही बर्गर खाणार आहे आणि इकडचा व्ह्यू एकदम भारी आहे आणि आता आम्ही थोड्या वेळेला एक ड्रोन उडवणार आहे आणि ते व्हिडिओ तुम्हाला मी पुढे ऍड करणार आहे तर नक्की बघा तोपर्यंत मी तुम्हाला बीचचा व्ह्यू दाखवते हे बघा किती मस्त व्ह्यू नजारा आहे आणि पाणी एकदम क्लिअर आहे हे बघा आणि अर्धे जण येत आहेत आणि आणि सोन्या दादा ड्रोन उडवणार आहे दादानी ड्रोन आणलेला आहे तर आता आम्ही मस्त बर्गर मागवलेला आहे इथे बघा सगळ्यावी आणि आता आम्ही खातो आणि मग भेटतो तुम्हाला तर आता आमचा मस्त बर्गर खाऊन झालेला आहे आता आम्ही चाललो हॉटेल जवळ आणि इथं जिजू मला फोटो काढायला बोलत आहेत नुसते आणि आता भेटू नंतर तर बघा आता आम्ही मस्त आलो मार्केटला शॉपिंग करायला इथं बघा केवढे भारी भारी ज्वेलरी आहे तर आम्ही बर्गर वगैरे खाऊन आलो होतो आणि मस्त आम्ही फ्रेश वगैरे झालो पण खूप पाऊस होता आणि आम्ही काल कुठे गेलो नाही आता घरीच होतो तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत टेक केअर बाय बाय गाईज भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये